हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रियांश आपला राग शांत करण्यासाठी उठला आणि खोलीत इकडे तिकडे फिरत खोल श्वास घेत होता. सर, तिचा ठाव ठिकाणा लवकरच लागेल. फक्त थोडा वेळ लागेल. तोपर्यंत तुम्ही तिच्या आईवडिलांकडून चौकशी करू शकता. जर तुम्हाला हवं असेल तर एवढं बोलून तो माणूस डोळे खाली घालतो. रियांश काही बोलणार इतक्यात दारावर टकटक होते. सर, तुम्हाला कोणी भेटायला आले का? ते अ, तो तो एवढंच बोलतो. पण रियांश त्याच्या रोबदार आवाजात थांबतो. सांग. रियांश ठाकूर सध्या कोणालाही भेटणार नाही. गेट आउट. रावी आणि राघव दोघेही एकमेकांकडे पाहतात. तो कर्मचारी पुन्हा हिंमत गोळा करून म्हणतो, सर, चिराग कपूर तुम्हाला भेटायला आले आहेत. काय? चिराग कपूर? रियांश पुन्हा खात्री करून विचारतो. हो सर. तो माणूस आता शांत आवाजात म्हणतो. ठीक आहे, त्यांना आत पाठव आणि तुम्ही सगळे बाहेर जा. रियांश राघव आणि रावीला सांगतो. दोघंही तत्काळ बाहेर निघून जातात. रावी आणि राघव आपल्या केबिनकडे जात असताना रावी विचारते, सर, एवढ्या रागात का आहेत? काही समजलं नाही? राघव उत्तर देतो, नाही कळलं तरच बरं. म्हणजे ती पुन्हा विचारते, म्हणजे सांगायचा वेळ नाही माझ्याकडे. अरे, थोडक्यात तरी सांग ना. तू पैशाविषयी काही सांगितलंस म्हणजे काहीतरी मोठं प्रकरण असणार. प्लीज सांग ना. मला असं सस्पेन्स आवडत नाही. राघव थांबतो. तिच्याकडे पाहत तिचा हात धरतो आणि गंभीर आवाजात म्हणतो, रावी, जा. दिल्ली एअरपोर्टवरून काल रात्री 12 नंतरचं फ्लाईट्सचं लिस्ट घेऊन ये आणि मला ती लिस्ट 1 तासात हवी. समजलं? इतकं बोलून तो आपल्या केबिनमध्ये निघून जातो. आणि त्यानंतर रावीला वाटतं तो तिला काही सांगणार आहे, पण त्याने तिला माहिती न देता कामच थोपवलं. ती नाराज होत स्वतःच्याच केबिनकडे निघते. दरम्यान डेस्कवर बसलेली एक मुलगी जिने राघवला सांगितलं होतं की सर मीटिंग रूममध्ये आहेत, हे सगळं पाहत असते. ती आपल्यासमोर बसलेल्या मुलाला विचारते, ते दोघं काय बोलत होते बरं? आणि त्यानंतर इकडे तो मुलगा हसत म्हणतो, बघितलंस ना, त्याने किती प्रेमाने तिचा हात धरला होता. नक्कीच त्याला ती आवडत असेल. आणि त्यानंतर इकडे ती चिडून म्हणते, नाही, असं नाही होऊ शकत. तू अशा गोष्टी बोलून माझं मन तोडतोयस. राघव मला आवडतो, समजलास का? मूर्ख आहेस तू. आणि त्याचनंतर इकडे असं म्हणून ती रागाने तिथून निघून जाते. दरम्यान चिराग आणि रियांश सोफ्यावर समोरासमोर बसलेले असतात. रियांश विचारतो, काय आपण दोघांमध्ये झालेल्या डीलविषयी बोलायला आलात का? त्यानंतर तो बोलतो की नाही. चिराग म्हणतो, जर डीलबद्दल बोलायचं असतं तर आधी कळवून आलं असतो. मी तर आपल्या मित्राविषयी बोलायला आलोय. त्यानंतर रियांश थोडा गोंधळतो. ठीक आहे, पण विचारायचं काय आहे? त्यानंतर चिराग म्हणतो, तुझं आणि नियतीचं लग्न ज्या परिस्थितीत झालं ते खरंच विचित्र होतं. आणि या सगळ्याच्या मागे तुझ्या मंगेतरचा हात होता. तिने नियतीला लक्ष केलं, तिला यात ओढलं आणि ऐकलंय की तुझं आणि नियतीचं बोलणंही फारसं होत नाही. तर तू काही सूड घेत तर नाहीयेस ना? रियांश हलक्या पण ठाम आवाजात म्हणतो, सांगायचं काय आहे ते सरळ सांग, मिस्टर चिराग कपूर. त्यानंतर तू हे लग्न स्वीकारतोयस का? रियांश हसत उत्तर देतो. त्यानंतर जर मी स्वीकारलं नसतं तर ती सध्या माझ्या बेडरूममध्ये नसती. चिराग हसत म्हणतो, ऑफकोर्स हे लग्न मान्य केलंस म्हणजे ठीक आहे, पण जर तुझी पत्नीच हे लग्न नाकारत असेल तर? त्यानंतर रियांश सहजतेने म्हणतो, तिने नाकारलं तरी मी तिला समजावीन की फुकटात इतका चांगला नवरा मिळतोय आणि तू नाकारतेस? त्यानंतर दोघीही हसतात. थोडं जास्त झालं हे, रियांश म्हणतो. मला तुझ्यावर विश्वास होता, चिराग म्हणतो, पण फक्त खात्री करायला आलो होतो.
रियांश मनात विचार करतो, मला का बरं जळजळ होते याचं. हे दोघं इतके जवळ आहेत की मला त्यांचं जवळीकही त्रासदायक वाटतं. मी असं पजेसिव्ह का वागतोय तिच्यासाठी. खरंच मला तिच्यावर प्रेम तर नाही झालं ना. चिराग त्याच्या विचारांमधून त्याला बाहेर काढतो. आणि त्याच नंतर इकडे, वैसे निया ठाकूरबद्दल काही ठरवलंच का. त्यानंतर रियांश गंभीरपणे म्हणतो, फक्त तिचं ॲड्रेस समजलं की तिचं आयुष्य मी नरक बनवेन. आणि जर नाही बनवलं तर माझं नावच रियांश ठाकूर नाही. त्यानंतर इकडे फार्म हाऊसमध्ये रियांशच्या हातात ॲसिडची बाटली होती. तो ती बाटली नियाच्या डोक्याजवळ फिरवत होता. जरा जरी चुकली तरी ती तिच्यावर ओतली गेली असती. निया घाबरून म्हणते, नको प्लीज, ती बाटली दूर करा. रियांश थंडपणे म्हणतो, जर तुला हवं असेल की मी ही बाटली दूर करावी तर मला सगळं खरं सांग नियाबद्दल. त्यावर नियाची आई रागाने ओरडते, तू किती नीच आहेस, आम्हाला ब्लॅकमेल करतोयस. आणि त्यानंतर तेव्हाच नियाच्या वडिलांचा आवाज संपूर्ण फार्म हाऊसमध्ये घुमतो, बस आता पुरे झालं. पण त्या आवाजाने रियांशचा राग अधिकच भडकतो आणि तो आवेशात येऊन नियाच्या वडिलांच्या पायांवर अर्धी बाटली ॲसिड ओततो. प्लीज वाचवा, खूप जळजळ होते मला, तो वेदनेने ओरडत होता. आणि त्यानंतर इकडे तेवढ्यात ती घाबरत म्हणाली, काय झालं, तुम्ही असं का ओरडताय, त्याने काय केलं. त्यानंतर आता इथे तिला फक्त आवाज ऐकू येत होता कारण तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. तेव्हाच रियांश कठोर आवाजात म्हणाला, जर तुला तुझं आयुष्य हवं असेल तर आपल्या बायकोला सांग तिने गप्प बसावं, नाही तर ती जशी जशी बोलेल तसं तसं दुःख तुलाच मिळेल. तेव्हा ती रागाने ओरडली, आणि तू काय करणार आहेस, गुंडगिरी सोडून दुसरं काही येतं का तुला. त्यानंतर हे ऐकताच रियांशने रागाने पुन्हा त्या माणसांच्या पायावर काहीतरी टाकलं. तो वेदनेने तडफडत म्हणाला, तू गप्प बस, जर तुला मला जिवंत पाहायचं असेल तर काही बोलू नकोस. तू बोललीस की हा माझ्यावर अंमल टाकतो. त्यानंतर काय अंमल, ती आश्चर्याने किंचाळली. तेवढ्यात रियांशच्या माणसाने तिची डोळ्यांवरील पट्टी काढली. तिने डोळे उघडताच समोर रियांश उभा होता. ते पाहून ती थरथर कापू लागली आणि त्याच्या पायांवर बसून विनवणी करू लागली, प्लीज त्यांना काही करू नका, आम्हाला जे माहीत आहे ते सगळं सांगतो, प्लीज आम्ही हात जोडतो, काहीही करू नका. त्यानंतर इकडे, लवकर बोल, रियांश तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला. ती रडत म्हणाली, तुम्ही आम्हाला जे समजताय तसं नाही आहे, आम्ही ते लोक नाही आहोत. काय म्हणायचं आहे तुला, नीट सांग. रियांश चकित झाला. ती घाबरून म्हणाली, आम्ही तिचे आई वडील नाही आहोत. त्या दोघांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. आणि त्यानंतर इकडे वाट, राघव जो रियांशच्या बाजूलाच उभा होता तो थक्क झाला. रियांशही आश्चर्याने कधी त्यांच्याकडे तर कधी राघवकडे पाहत होता. काय बकवास आहे हे, आम्हाला वेड समजलं आहे का, राघव अजूनही अविश्वासाने म्हणाला. तेवढ्यात रियांशने रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि राघव लगेच शांत झाला. रियांश म्हणाला, आजच्या काळात काहीच अशक्य नाही, फसवणूक तर सगळ्यांनाच होते, तुलाही झाली, त्यांच्या विणलेल्या जाळ्यात तूही अडकलास, आपण काय समजलो असतो. त्यानंतर इकडे तो पुन्हा म्हणाला, संपूर्ण सत्य सांग. ती श्री बोलू लागली, माझं नाव अनामिका अग्रवाल आणि माझ्या नवऱ्याचं नाव सुधीर अग्रवाल. आमचं मार्केटमध्ये एक छोटंसं बेकरीचं दुकान आहे, आम्ही दोघं तिथेच काम करतो. आमचा मुलगा मोठा बिझनेसमन बनायचं स्वप्न बघतो, त्यासाठी त्याला MBA करायचं होतं, पण आमच्याकडे तितके पैसे नव्हते. तरी मी त्याला सांगितलं होतं, जर तू प्रवेश परीक्षेत पास झाला तर आम्ही पैशांची सोय करू, पण सांगणं सोपं करणं अवघड,
आम्ही चिंतेत होतो. एवढे पैसे कुठून आणायचे याचा विचार करत. एक दिवस मी घरची कामं करून दुकानात बसले होते. तेवढ्यात एक कार प्रचंड वेगाने आली आणि आमच्या दुकानात घुसली. सुदैवानं कार थांबली, नाहीतर माझ्यावरच चढली असती. कारमधून एक अतिशय सुंदर मुलगी बाहेर आली. पाहताच कळलं की ती श्रीमंत घरातली आहे. आम्ही नुकसान भरपाईबद्दल बोलणार इतक्यात तिने आम्हाला एक कार्ड दिलं आणि म्हणाली, या पत्त्यावर या आणि पैसे घेऊन जा. दुसऱ्या दिवशी आम्ही तिच्या घरी गेलो. तिने सांगितलं, जर तुम्ही माझं एक काम केलं तर मी तुम्हाला झालेल्या नुकसानीपेक्षा 10 पट पैसे देईन. आम्हाला पैशांची गरज होती म्हणून लगेच होकार दिला. आणि त्यानंतर ती म्हणाली, 3 दिवसांनी मी कॉल करीन तेव्हा तयार राहा. 3 दिवसांनी तिचा कॉल आला. म्हणाली, घरासमोर कार उभी आहे, लगेच निघा. आम्ही कारमध्ये बसलो. महागडी कार पाहून सगळे आम्हाकडे बघत होते. खरं सांगायचं तर त्या क्षणी आम्हाला फार आनंद झाला. तिच्या घरी गेलो तेव्हा तिने आम्हाला एका डिझायनरकडून तयार करून घेतलं. महागडी साडी, दागदागिने. आम्हाला काही समजत नव्हतं, पण काही विचारायची हिंमतही नव्हती. एका बाईने आम्हाला समजावलं कसं बोलायचं, कसं वागायचं. आम्हाला वाटलं जणू आम्ही कुठल्या चित्रपटाच्या शूटिंगला आलो आहोत. आणि त्यानंतर तेव्हाच ती मुलगी आली, सानिया नियती. आणि तिने सांगितलं की आम्हाला तिचे आई वडील बनायचं आहे, कारण ती लग्नासाठी मुलगा पाहायला जात आहे. आम्ही थोडे दचकलो, पण मान्य केलं. त्या दिवशी जेव्हा आम्ही तुमच्या घरात गेलो तेव्हा समजलं, हे तर रियांश ठाकूरचं घर आहे. आम्ही त्या मुलीच्या साथीने त्यांनाच फसवत आहोत. तुमच्या फॅक्टरीतून आमच्या दुकानातला सगळा माल येतो, त्यामुळे आम्ही अधिकच घाबरलो. सुधीरजींनी नकार द्यायचा विचार केला, पण पैशांच्या लोभाने आम्ही शांत राहिलो. पण जेव्हा ती मुलगी मंडपावर पडली तेव्हा कळलं, ती सानिया नाही, तिचं खरं नाव नियती आहे. त्यानंतर नियती? रियांश रागाने गरजला. ती श्री भीतीने थरथरली. रियांशचा चेहरा लाल झाला होता. राघवही घाबरला आणि मनात म्हणाला, असं दिसते की आता मला मिस नियतीऐवजी मॅडम म्हणायची सवय लावावी लागेल. ती श्री अडखळत म्हणाली, गलती झाली. माझा अर्थ म्हणजे नियती. ती थांबली. रियांश तिच्याकडे रोखून पाहत होता. तिच्या तोंडून पुढचे शब्दच बाहेर पडत नव्हते. काही क्षणांनी तिने धीर एकवटून पुन्हा सांगायला सुरुवात केली, आम्ही सुद्धा हादरलो होतो. तिने तुम्हाला फसवलं, आम्हालाही मूर्ख बनवलं, काहीच दिलं नाही. म्हणून आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी त्या शहरातून पळून गेलो. पण आता या शहरात राहणं म्हणजे गळ्यावर सुरी ठेवून जगण्यासारखं आहे. म्हणून सकाळीच आम्ही शहर सोडायचं ठरवलं होतं. सगळी तयारी करून आम्ही निघायलाही लागलो होतो. पण ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, आमचं अपहरण केलं गेलं. हे बोलून ती काही क्षण शांत झाली आणि मग हात जोडून म्हणाली, कृपा करून आम्हाला सोडून द्या ठाकूर साहेब. आम्ही जे काही केलं ते आमच्या मजबुरीमुळे केलं. आम्हाला पैशांची गरज होती. आम्हाला माफ करा. चूक झाली आहे म्हणून शिक्षा मिळणं तर आलंच. हे बोलताच रियांश मागे वळून निघायला लागला. पण तेव्हाच अनामिका धावत आली आणि त्याच्या समोर उभी राहिली. ती म्हणाली, ठाकूर साहेब, मला ठाऊक आहे की मी जे केलं ते चुकीचं होतं आणि मी ती चूक मान्यही करते. तुमची शिक्षासुद्धा मला मान्य आहे. पण एकदा तुम्ही स्वतःला माझ्या जागी ठेवून बघा. मी चूक केली हे मान्य आहे, पण एक आई म्हणून माझ्या लेकरासाठी मला जे काही करावं लागलं ते बरोबर असो वा चूक, मी ते करायला तयार होते. मला ठाऊक होतं की हे सगळं चुकीचं आहे. प्रत्येक क्षणी त्याचं भान होतं, तरीसुद्धा ते करणं भाग पडलं. ती एवढं बोलून शांत झाली. रियांश निर्विकार चेहऱ्याने तिचं सगळं ऐकत उभा राहिला आणि ती गप्प होताच काहीही न बोलता बाहेर निघून गेला. तिच्या डोळ्यातले अश्रू आता धबधब्यासारखे वाहू लागले होते. बाहेर आल्यानंतर कारचं दार आधीच उघडं होतं.
रियांश कारमध्ये बसला. राघवने गाडी ऑफिसच्या दिशेने चालवली. त्यामागे अजून एक कार होती, तीही त्यांच्या मागे निघाली. सकाळ झाली, दुपार सरली आणि संध्याकाळही झाली, पण नियती अजूनही बेशुद्ध अवस्थेत काहीही न खाता पिता खोल झोपेतच होती. सगळ्या जगापासून अनभिज्ञ. दरम्यान या सगळ्यापासून दूर असलेल्या एका मोठ्या बंगल्याच्या बाल्कनीत निया उभी होती. ती खिडकीबाहेर आकाशात चमकणाऱ्या तारांकडे एकटक पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते. तेव्हाच दारावर टकटक झाली. तिने या असं सांगितलं. एक स्त्री आत आली आणि मान झुकवत म्हणाली, मॅडम, साहेब तुमची वाट पाहत आहेत. जेवण तयार आहे. ठीक आहे, आम्ही येतो, निया शांतपणे म्हणाली. ती हळूहळू जिना उतरून डायनिंग टेबलकडे गेली. समोर बसलेल्या व्यक्तीकडे एक कटाक्ष टाकून ती बसली. नोकरांनी दोघांना जेवण वाढायला सुरुवात केली. तू एवढी उदास का आहेस? तो विचारतो. निया फक्त त्याच्याकडे पाहते, पण काही बोलत नाही. तो पुन्हा विचारतो, काही घाबरते आहेस का? त्यानंतर इकडे त्याच्या प्रश्नावर तिच्या डोळ्यात पाणी साचतं. रडू नकोस, तो हलक्या आवाजात म्हणतो. त्याचे हे वाक्य ऐकून ती लगेच अश्रू गिळून टाकते. जेवण झाल्यावर दोघंही आपल्या खोलीत जातात. निया पुन्हा बाल्कनीत उभी राहते, हात छातीशी बांधून खाली चमकणाऱ्या शहराच्या दिव्यांकडे पाहत राहते. तेव्हाच दरवाजावर टकटक होते. तोच माणूस आत येतो. तो तिच्या जवळ येऊन तिचा हात हळूच धरतो आणि म्हणतो, सांग ना, तू हे सगळं कसं केलंस? कदाचित सांगितल्याने तुझं मन हलकं होईल. फ्लॅशबॅक. निया रागाने तो धागा फेकून देते. मला हे मंगळसूत्र नाही घालायचं. तेव्हाच तिचा फोन वाजतो. ती पटकन कॉल उचलते आणि म्हणते, काहीही करा, पण वाण्याला शोधून इथे आणा. तुम्हाला आठवतंय ना आपला प्लॅन काय आहे? वाण्याने माझ्या जागी मंडपात बसायचं आहे आणि जोपर्यंत मी या हॉटेलमधून निघत नाही तोपर्यंत ती मंडपात बसलेली पाहिजे. आणि ती काही गोंधळ करू नये म्हणून मी आधीच इंजेक्शन मागून ठेवलं आहे. ते माझ्याकडे आहे. फक्त तिला इथे पोहोचवा. मग मी माझा प्लॅन अंमलात आणू शकेन. मला हे लग्न काहीही झालं तरी करायचं नाही. फोनवरील तिचा सचिव म्हणतो, मॅम, काळजी करू नका, ते पोहोचेल वेळेत. कॉल संपतो. निया तणावाने आपलं डोकं धरते, एक दीर्घ श्वास सोडते आणि बाथरूममध्ये जाते. थोड्या वेळाने ती बाहेर येते. तेव्हा तिला आपलं नाव ऐकू येतं. ती दरवाजा उघडते तर समोर मीरा आणि नियती उभ्या असतात. दार का नाही उघडत होतीस? भाभी, मी बाथरूममध्ये होते. चल, वरमाला ठेवायची वेळ झाली आहे. आधीच आपण उशीर केला आहे. वरमाला झाल्यानंतर ती लगेच पंडितजींकडे जाते. आपण जितके पैसे सांगाल मी तेवढे देईन, पण तुम्ही एवढंच सांगावं की कुंडलीत काही दोष आहे म्हणून वधूला लग्नात घुंगट घालावा लागेल. पंडितजी चकित होऊन विचारतात, पण बाळा, हे योग्य नाही. तू जाणतेस की? त्यानंतर माझ्याकडे वेळ नाही. थेट सांग, पैसे हवेत की नाही? भरपूर पैसे, मोठं घर आणि महागडी गाडीही देईन. ती त्यांना मध्येच थांबवत म्हणते आणि तिच्या चेहऱ्यावर आता हट्ट स्पष्ट दिसू लागतो. निया खोलीत इकडून तिकडे फिरत होती. लवकर काहीतरी करायला हवं. ती स्वतःशीच पुटपुटली, आतापर्यंत वान्या का नाही आली? काही असं तर नाही ना की तिने मला फसवलंय? तिच्या पावलांचा वेग अचानक वाढला. ती अजून आलीच नाही, फोनही उचलत नाही, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. ती चिंतेने म्हणाली, आता काय करू? माझं डोकंच फुटेल असं झालंय. कधीही लग्नासाठी बोलावणं येऊ शकतं. ती स्वतःशीच बोलत पुन्हा चालायला लागली. निया, काहीतरी विचार कर.
पटकन विचार, ती त्रासिकपणे म्हणाली. पण काय विचारू? काहीही सुचत नाहीये. डोकंच ब्लँक झालंय माझं. इतक्यात दार उघडत मीरा आणि शनया आत आल्या आणि त्यानंतर शनया म्हणते, भाभी एवढं इकडून तिकडे का फिरताय? नर्वस झाल्यात का? आणि त्याचनंतर मीरा म्हणते, अगं नर्वस तर होईलच. आजच्या दिवशी सगळ्याच मुली होतात. त्यामुळे ही झाली तरी काही आश्चर्य नाही. मीरा हसत म्हणाली. पण नियाच्या चेहऱ्यावरचं हसू बनावटी होतं. मीरा म्हणते, चल खाली ये. सगळे तुझीच वाट पाहत आहेत. लग्नाचा मुहूर्त झालाय. निया काही न बोलता फक्त मान हलवते. मीरा तिचा हात धरून म्हणाली, चल आता. निया हळूहळू पायऱ्या उतरू लागली. तेवढ्यात इशिता पुढे येत तिचा घुंगट नीट लावत म्हणाली, इशिता म्हणते, पंडितजींनी काही दोष सांगितला आहे म्हणून हे करावंच लागेल. इतकं म्हणून ती बाजूला झाली. निया पुढे जात असतानाच एक वेटर समोरून आला आणि ती त्याच्याशी धडकली. लगेच ग्लास आणि ट्रे जमिनीवर आदळण्याचा आवाज झाला. सगळ्यांचं लक्ष तिकडं गेलं. नियाच्या लेहंगावर ड्रिंक सांडलं होतं. इशिता रागाने म्हणाली, हे काय केलंस तू? बघून चालता येत नाही का? किती मोठी चूक केली आहे. कल्पना आहे का तुला? अवधानजींनी लगेच हस्तक्षेप केला. इशिता सगळे पाहत आहेत, शांत हो. तेवढ्यात नियती आली. तिने वेटरला बाहेर जाण्यास सांगितलं. मीरा म्हणते, निया तू टेन्शन घेऊ नकोस. मी आत्ताच ड्रायक्लिंगवाल्याला बोलावते. असं म्हणत ती कॉल करायला गेली. निया आता नियतीकडे पाहत म्हणाली. निया म्हणते, नियती प्लीज माझी मदत करशील का? कारण तो ड्रायक्लिंगवाला येईपर्यंत वेळ लागेल. नियती म्हणते की हो नक्कीच, चल. नियतीने तिचा हात धरला आणि दोघी वर खोलीत गेल्या. आणि त्यानंतर खोलीत गेल्यावर निया सोफ्यावर बसली. निया म्हणते की तू बाथरूममधून काही क्लिनिंगचं घेऊन ये. तोपर्यंत मी ड्रॉवरमधून हेअर ड्रायर काढते. त्यानंतर ती हलकसं हसली. नियती बाथरूममध्ये गेल्यावर निया घाईघाईने आपला लेहंगा सांभाळत ड्रॉवर उघडते. आतून इंजेक्शन आणि ड्रग काढून ती थरथरत्या हातांनी त्यात काहीतरी भरू लागते. तेवढ्यात नियती पाठीमागून येते आणि म्हणते, काय करतेस निया? त्यानंतर निया थबकली. तिचा श्वास अडकला. घाबरून घाम तिच्या कपाळावरून गळ्यापर्यंत वाहत होता. नियती तिच्या मागून उभी होती आणि त्यानंतर नियाने पटकन इंजेक्शन भरून घेतलं आणि ती उभी राहिली. नियती जवळ येत म्हणाली, नियती म्हणाली की काय झालं? इतकं म्हणायचीच तिला संधी मिळाली होती की नियाने ते इंजेक्शन तिच्या हातात टोचण्याचा प्रयत्न केला. पण नियतीने झटक्यात तिचा हात पकडला. इंजेक्शन आणि नियतीच्या हातामध्ये फक्त 1 इंच अंतर राहिलं होतं. निया प्रयत्न करू लागली ते इंजेक्शन टोचण्याचा, पण तिचा हात हलत नव्हता. नियती म्हणते, काय करतेस तू? निया काहीही करून आपला प्लॅन फसवू इच्छित नव्हती. अचानक तिने दुसऱ्या हाताने इंजेक्शन स्वतःलाच चोचून घेतलं. निया थरथरत म्हणाली, सॉरी, पण जर माझी फ्रेंड आली असती तर असं केलं नसतं. तू खूप चांगली आहेस, पण मला तूच उपयोगाची वाटलीस. तू आणि रियांश दोघं एकदम परफेक्ट दिसाल. ती हसली. प्रत्यक्षात ते इंजेक्शन रिकामं होतं, फक्त भय निर्माण करण्यासाठी. आता नियती पूर्णतः सुन्न झाली होती. बोलताही येत नव्हतं, चालताही नाही. नियाने दार लॉक केलं. ती नियती समोर आली आणि दुसरा लेहंगा, जो तिने अगदी तसाच बनवून घेतला होता, तिच्या समोर ठेवला. निया म्हणते, परफेक्ट दिसतच नाही की मी नाही. उंची पण अगदी जुळते. ती नियतीला बेडवर बसवते. निया म्हणते, तुझा हात माझ्यापेक्षा थोडा गोरा दिसतोय. थांब, थोडा स्किन टोन जुळवते. तिने काहीतरी स्प्रे मारला. निया आता परफेक्ट, पण अजून एक गोष्ट हवी. ती इशिताने दिलेला धागा आणते आणि नियतीच्या हातात बांधते. निया म्हणते, आता सगळं ठीक आहे. आता प्लॅनिंग करते. तुला कोणी खाली कसं नेईल? ती विचारात पडते. हो, शनया करू शकेल हे काम. ती पटकन बाहेर जाते.
तेवढ्यात शनया समोर येते. शनया म्हणते, अरे भाभी, अजून क्लीन केलं नाही का? आणि त्याचनंतर निया म्हणते कमकुवत आवाजात, शनया प्लीज माझ्यासाठी थोडं ज्यूस आणशील का? सकाळपासून काही खाल्लं नाही, थोडं डोकं हलकं दुखतंय. शनया म्हणते की हो, आत्ताच आणते, तोपर्यंत तुम्ही कपडे ठीक करा. ती वळते, पण निया म्हणते थांब शनया, तू खूप गोड आहेस खरंच. तुझ्या भावी वहिनीची एवढी काळजी घेतेस, थँक्यू. आणखीन एक विनंती, जेव्हा तू मला खाली नेशील तेव्हा मला हात धरूनच ने. माझ्यात एनर्जी नाही राहिली. जास्त काही बोलू नको, फक्त साथ दे. शनया म्हणते ऑफकोर्स, ही सुद्धा विचारायची गोष्ट आहे का? त्यानंतर थोड्या वेळाने शनया निघून जाते आणि ज्यूस घेऊन परत येते. निया त्यावेळेत स्वतःचा लेहंगा नीट करून उभी होते. त्यानंतर भाभी हे घ्या, थोडं तरी पाणी प्या, लग्नात अजून बराच वेळ बसायचा आहे, असं म्हणत शनया तिच्या हातात ज्यूसचा ग्लास देते. पण तो घेताना थोडासा ज्यूस तिच्या कपड्यांवर सांडतो. सॉरी चुकून झालं, शनया म्हणते. अरे काही हरकत नाही, फारसं काही सांडलेलं नाही, मी आत्ता नीट करून घेते. ती शांतपणे म्हणते. हो, माझ्या खोलीत जा, बाथरूममध्ये सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, असं म्हणत शनया बाथरूममध्ये जाते. तेवढ्यात निया पटकन नियतीला बाहेरच्या दिशेने उभं करते आणि स्वतः तिथे लपते. हे देवा, फक्त काहीही विचार न करता शनयाने नियतीला पकडून मंडपापर्यंत नेलं की झालं, असं मनात म्हणत ती वर पाहते. थोड्याच वेळात शनया बाहेर येते आणि म्हणते, झालं माझं, चल आता तू पण चल, नाहीतर मॉम खूप रागवतील. ये, मी तुला धरते, नाहीतर खरंच पडशील आणि मग हीच तुझी शादी होईल. असं म्हणत ती नियतीचा हात धरते आणि तिला मंडपापर्यंत पोहोचवते. निया आता सुटकेचा निश्वास टाकते. ती पटकन स्वतःचं लग्नाचा लेहंगा काढते, जीन्स आणि टॉप घालते आणि रूममधून लपून छपून खाली उतरते. तिची नजर एकदा लग्नाच्या मंडपावर जाते. इशिताला पाहून ती हळूच म्हणते, जिथे माझं सुख नाही तिथून मी निघते आहे आंटीजी. इतकं बोलून ती मागच्या दरवाजाकडे जाते. तिथे सुरक्षा रक्षक होते, पण कमी. ती त्यांना चुकवून बाहेर निघते. बाहेर तिचा गुप्त ड्रायव्हर कारसह वाट पाहत असतो. ती पटकन कारमध्ये बसते आणि थेट प्रायव्हेट जेटजवळ पोहोचते. काही वेळात ती बेंगलोरच्या फ्लाईटमध्ये असते. थोड्याच वेळात ती बेंगलोर विमानतळावर उतरते. तेवढ्याच तिचा फोन वाजतो. स्क्रीनवर रियांशचं नाव दिसतं. तिच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा उमटते. ती कॉल घेते, थोडं बोलते आणि नंतर लगेच सिम कार्ड तोडून टाकते. आकाशाकडे पाहत ती हळूच प्रार्थना करते. इतक्यात कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवतो. ती दचकते, पण समोर तिचा प्रियकर उभा असतो. ती लगेच उठून त्याच्या मिठीत शिरते. तोही तिला घट्ट मिठी मारतो. काही क्षणांनी दोघेही फ्लाईटमध्ये बसतात आणि निघून जातात. निया आपली गोष्ट सांगून संपवते आणि त्याच्याकडे पाहते. तो तिच्याकडे डोळ्यांनी सगळं ठीक होईल असं सांगतो आणि पुन्हा तिला मिठी मारतो. त्या रात्री सगळे जेवणासाठी टेबलावर बसलेले असतात. इशिताही तिथे असते. ती आता थोडी शांत आणि सामान्य दिसत असते. त्यानंतर, बेटी इशिता, तू ठीक आहेस ना? दादी विचारतात आणि त्यानंतर इकडे, हो मॉम, मी पूर्ण ठीक आहे. मला काय झालंय? ती हलक्या हसण्यात म्हणते. तिच्या हास्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडं समाधान उमटतं. सगळ्यांना काळजी होती की तीही शादी स्वीकारेल का नाही. दादींच्या मनातला प्रश्न अद्याप होता. ती ही लग्न मान्य करते का? इशिता, तू ही शादी स्वीकारतेस का? दादी विचारणार इतक्यात इशिता मध्येच म्हणते, मॉम, जेवण छान झालंय ना? सगळं तुमच्या आवडीचं आहे.
बेटी, विषय टाळू नकोस, दादी पुन्हा विचारतात. आणि त्यानंतर या विषयावर नंतर बोलूया असं म्हणून ती उठते आणि आपल्या खोलीकडे निघते. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. तिचं शांत निघून जाणं तिथल्या सगळ्यांनाच गोंधळात टाकतं. न्यासा शांतपणे एक घास घेत बसते. तो घासही संपत नाही. अखेरीस ती उठते आणि काहीही न बोलता नियतीच्या खोलीत जाते. तिला असं निघून जाताना पाहून सगळ्यांचा मूडच खराब होतो. काही जणू थोडं थोडं खातात आणि मग सगळे झोपायला जातात. डॉक्टर नियतीला तपासून गेलेले असतात. रात्री 11 वाजता रियांश घरी येतो. संपूर्ण विला शांत आहे. सगळे झोपलेले. फक्त खिडक्यातून येणाऱ्या चंद्रप्रकाशाने वातावरण भरलेलं आहे. अंधार आणि शांती यांचं सुंदर मिश्रण. घराच्या छपरावर चमकणारे तारे आणि चांदणीचा उजेड एक वेगळं सौंदर्य निर्माण करतात. रियांश पायऱ्यांकडे चालत असतो. तेवढ्यात एक आवाज ऐकू येतो. फ्रेश होऊन या, मी जेवण लावते, इशिता त्याच्याकडे पाहत म्हणते. कर म्हणते ती. भौमिक तिच्याकडे पाहत म्हणाला आणि तीही त्याच्याकडे पाहत होती. मला भूक नाही आहे, ती कठोर सुरात म्हणाली. आता आणि निघू लागला. तेव्हाच ती त्याला थांबवत म्हणाली, सकाळीही काही खाल्लं नव्हतंस आणि आता पुन्हा म्हणतोयस भूक नाही. त्यानंतर तुम्ही जा, झोपा, मला खरंच भूक नाही. एवढं बोलून तो पटकन जिना चढून आपल्या खोलीत गेला आणि त्यानंतर दरवाजा उघडून त्याने आपला कोट पलंगावर फेकला आणि शर्टचे 2 बटन सैल केली. नियाने मुद्दाम तयार केलेल्या परिस्थितीमुळे त्याचा राग अजून वाढला होता. खोलीत मंद प्रकाश होता. तो बेचैनपणे इकडे तिकडे फिरत होता. तेव्हाच त्याची नजर पलंगावर झोपलेल्या नियतीवर गेली. ती गाढ झोपलेली होती. एका क्षणासाठी त्याला विसर पडला की आता त्याचं लग्न नियतीशी झालं आहे. तो हळूहळू तिच्याकडे गेला. पलंगावर फेकलेली जॅकेट उचलली आणि तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागला. मनात एक ओढ निर्माण झाली. तिच्या चेहऱ्याला स्पर्श करावा असं वाटलं त्याला. तो हात पुढे करणार इतक्यात त्याला आठवलं, ते शुद्धीवर येईपर्यंत मी तिला स्पर्शही करणार नाही, असा तो स्वतःला शब्द देत होता. पण आता त्या नियमाला मोडायची इच्छा झाली होती. त्याने मन बाजूला ठेवून हळूच तिच्या गालाला स्पर्श केला. त्या क्षणी त्याचा सारा राग वितळून गेला. काही वेळानंतर त्याने कपडे बदलले आणि सोफ्यावर जाऊन झोपला. रात्र बरंच पुढं गेली होती, त्यामुळे त्याला लवकरच गाढ झोप लागली. 6 वर्षांची एक लहान मुलगी जमिनीवर पडलेली होती. तिच्या कपाळातून रक्त वाहत होतं आणि हातात काचांचे छोटे तुकडे घुसले होते. ती अजूनही शुद्धीत होती आणि अर्धवट उघड्या डोळ्यांनी ती थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या आईवडिलांकडे पाहत होती. दोघांचीही अवस्था चांगली नव्हती. अचानक तिच्या आईने वडिलांच्या कमरेला असलेली बंदूक काढली आणि त्यांच्यावर गोळी झाडली. डॅड, ती मुलगी ओरडली आणि त्यानंतर डॅड या आवाजासोबतच नियती दचकून जागी झाली. ती घामाने ओथंबलेली होती. श्वास जोरात चालू होते. पाण्यासाठी उठणार इतक्यात कोणीतरी तिच्या मागून तोंड आणि नाक घट्ट पकडलं. तिला श्वास घेता येत नव्हता. ती पायाने झगडत होती. हातांनी त्याचा पकड मोडायचा प्रयत्न करत होती. शेवटी सगळी ताकद लावून तिने कोपराने त्याच्या पोटावर जोरदार मार दिला. पकड सैल झाली. नियती उठून उभी राहिली, पण अचानक डोकं फिरलं. तिच्या समोर तो माणूस स्पष्ट दिसत होता.
तो पुन्हा तिच्याकडे येऊ लागला आणि त्यानंतर नियतीकडे आता ताकद नव्हती. ती थेट दरवाजाकडे धावली. तो मागून धावत होता. ती खाली उतरू लागली, पण घाईत शेवटच्या पायरीवर तिचा तोल गेला. खाली थोड्याच अंतरावर रियांश उभा होता. तो कोणाशी तरी रागाने बोलत होता. नियती पडते आहे हे पाहताच तो धावत आला आणि तिला वेळेत पकडून घेतलं. ती बेशुद्ध पडायच्या आधीच त्याने तिला आधार दिला. खाली सगळेच लोक जमा झाले. नियतीला शुद्धीत पाहून सगळेच तिच्या जवळ आले. न्यासा देखील धावत तिच्या जवळ आली. रियांशने तिला सरळ उभं केलं. नियती घामाने पूर्ण ओलसर झाली होती. दी, तू ठीक आहेस ना? न्यासा काळजीने विचारते. नियती थरथरत म्हणाली, वर वर कुणी आहे? मला मारायचं. तिचे शब्द तुटक आणि अस्पष्ट होते, जणू तिचं भान सुटलं होतं. रियांश थोडा बाजूला गेला आणि डॉक्टरांना फोन लावला. मग पुन्हा तिच्याकडे येऊन तिच्या हातावर हलकेच हात ठेवत म्हणाला, वर कोणी नाही आहे. कदाचित तुला काहीतरी भ्रम झालाय. तू आत्ता आराम कर, चल. रियांश म्हणाला. असं म्हणत त्याने तिला उचललं आणि वर न्यायला निघाला. पण नियती घाबरून म्हणाली की नाही, वर नाही, वर नाही. नियती सारखी वर नाही म्हणत होती. त्याने हे ऐकताच तिला खालीच असलेल्या तिच्या खोलीत नेऊन झोपवलं. थोड्या वेळाने डॉक्टर आले. त्यांनी तपासून सांगितलं, सगळं ठीक आहे. थोड्या वेळात ती नॉर्मल होईल. सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. दुपारचा वेळ होता. रियांश काही कामानिमित्त घरात आला होता. तो अजूनही नियतीच्या खोलीत तिच्या शेजारी बसलेला होता. रियांशसाठी आश्चर्याची गोष्ट होती की नियती त्याच्या हातात हात ठेवून अखंड झोपलेली होती आणि डोळे बंद होते. अचानक रियांशचा फोन वाजायला लागला. तो झटपट फोन काढून एका हाताने सायलेंटमध्ये टाकतो, जेणेकरून तिची झोप भंग होऊ नये. परंतु फोन पुन्हा वाजू लागला. तो हळू आवाजात म्हणाला, बोलो. राघव म्हणतो, सर, आपण कुठे आहात? मीटिंगसाठी सगळे तुमची वाट पाहत आहेत. रियांश म्हणतो, नको रे, मीटिंग रद्द करा. राघव म्हणतात, सर, त्या दिवशीही आपण कॅन्सल केली होती. हे तेच लोक आहेत जे त्या दिवशी आले होते. रियांश म्हणतो की ठीक आहे, मी 10 मिनिटात पोहोचतो. एवढं म्हणत त्याने कॉल बंद केला. 10 मिनिटांनी राघव थोडा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, इतक्या वेळात तर माझ्या डोक्यावर एकही केस उरतील नाही. आणि तो मीटिंग रूमकडे निघून गेला. त्यावेळी रियांशच्या रूमच्या बाहेर एक माणूस फोनवर बोलत होता. मॅडम, ती मुलगी परत वाचली. मला माफ करा. मी तिला मारणारच होतो. अर्थात म्हणा की मारून टाकलं होतं. पण अचानक तिच्याकडे काही ताकद आली आणि ती 3 दिवसांपासून बेहोश आहे. मान्य करावं लागेल की ती इतकी सोपी नाही. तिला मारणं तितकं सहज नाही मॅडम. सोपी नाही, पण अशक्य पण नाही. कोणताही कितीही बलवान असला तरीही माझ्यापासून तो बचावू शकत नाही. माझी नजर आता तिच्यावरच आहे. आपल्याला तिला आधीच निपटावायला हवं होतं, पण आता ती आमच्या डोक्यावर तांडव करण्यास लागली आहे. त्यामुळे आता ती योग्य नाही. लवकर तिथून निघा. कोणालाही शंका होण्यापूर्वी तातडीने निघा. इतकं बोलून कॉल बंद झाला. रियांश पाहतो की नियती आता झोपली आहे. तो हळुवारपणे तिचा हात सोडतो. तिच्या केसांवर हात फिरवून सहलावून काही वेळ पाहतो आणि मग उठून बाहेर पडण्याच्या तयारीत लागतो.
तेव्हा तीच माणसं ज्याने नियतीला मारायची योजना केली होती जाताना दिसतो. रियांश त्याला बोलावून थांबवतो. तू कोण आहेस? तो माणूस तत्काळ थांबतो, वळून पाहतो. त्याच्या डोळ्यात आश्चर्याचे चिन्ह उभे राहते. रियांश समोर उभा आहे. त्याला पकडला जाईल असा दर आतल्या आत वाढतो, पण चेहऱ्यावर काहीच बदल दिसणार नाहीत. तो म्हणतो, प्लंबर आहे सर. शनैया मॅडमच्या बाथरूममध्ये सावरचं पाणी व्यवस्थित येत नाही, म्हणून त्यांनी मला बोलावलं आहे. रियांश त्याच्या डोळ्यात पाहून त्याच्या भीतीला सामोरा जातो आणि म्हणतो, ज्यासारखं मला माहीत आहे तू आमचा प्लंबर नाहीस. त्याने त्याला पकडण्याच्या उद्देशाने काटेकोरपणे बघितलं, मात्र तो माणूस खूप शातीर होता. त्याने कोणताही भाव न दाखवता म्हणाला, मी त्याच घरातून आलो आहे. त्यांच्या पायाला जखम झाली होती म्हणून त्यांनी मला बोलावलं. तुम्हाला शंका असेल तर विचारून बघा. तो जाणून बुजून असं म्हणत होता, त्यामुळे लोकांना त्याच्यावर विश्वास बसावा. रियांश काही म्हणणार होता की पुन्हा त्याचा फोन वाजतो. कदाचित राघवचा असेल. राघव अगदी उशिरा म्हणतो, असं त्याच्याबरोबर कधी झालं नव्हतं. रियांश झटपट बाहेर निघाला आणि कारमध्ये बसला. ड्रायव्हरने लगेच गाडी पुढे नेली. तो पंकज नावाचा माणूस श्वास सोडत सुटल्याचा अनुभव घेतो आणि स्वतःशी म्हणतो, बचलो. आज पकडला गेला असता तर त्याने मला कधीही सत्य सांगण्याच्या जोरावर टॉर्चर केलं असतं आणि ते मी कधीही सांगणार नाही. आता इतक्या लोकांना दिसण्याआधी इथून निघून जा, असं म्हणत तो तिथून निघून जातो. 5 मिनिटांनंतर रियांश ऑफिसमध्ये पोहोचतो. मीटिंग रूममध्ये सर्व चर्चा करत होते की रियांश ठाकूर वेळेचे किती काटेकोरपणे पालन करतो. जेव्हा रियांश गेट उघडून आत येतो तेव्हा सर्वजण शांत होऊन उभे राहतात. रियांश मेन खुर्चीवर बसतो आणि सगळेही बसतात. तुम्हाचं वेळेवर येणं छान झालं, रियांश विचारतो. इथे पुढची मीटिंग संबंधीची चर्चा सुरू होते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.